शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंचं AI भाषण दाखवण्यात आलं। या भाषणावरून दोन्ही शिवसेनांमध्ये मोठा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलेला आहे, तर भाजपनेही उद्धव ठाकरेंनी मोठं पाप केल्याचं म्हटलंय। बघूयात याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत, हळूहळू काढतो त्यातच मजा असते, नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल हो। AIच्या आवाजातील भाषण वादात। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप। एकनाथ शिंदेंचंही उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। नाशिकच्या निर्धार शिबिरात AI तंत्रज्ञानाच्या आधारे बाळासाहेबांचं भाषण शिवसैनिकांना ऐकवण्यात आलं। शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला, पण या प्रयोगावर विरोधकांनी तुफान टीका सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातलं AIच्या मदतीनं बाळासाहेबांच्या तोंडी घातल्याचं पाप केल्याचा आरोप भाजपनं केलाय। उद्धव ठाकरेवर आता ही स्थिती आली आहे की बाळासाहेबांच्या जे उच्चार आहे किंवा त्यांचे जे काही शब्द आहे AIच्या माध्यमातून, AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजासमोर देशासमोर दाखवून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा मोठा अपमान करण्याचा एक मोठं पाप उद्धव ठाकरेंनी केला आहे। उद्धव ठाकरेंचा आवाज कुणी ऐकत नाही, त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या आवाजात स्वतःच्या मनातलं ऐकवल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय। माननीय शिवसेना प्रमुखाचं भाषण दुसऱ्या आवाजात ज्या पद्धतीने दाखवलं गेलं ते ऐकून खरंच मनापासून वाईट वाटलं। स्वतःचा आवाज कोणी ऐकत नाहीत आणि शिवसेना प्रमुखाचा आवाज दाखवत आहेत, किती लाचारी। अरे नेतृत्व करताना स्वतःच्या, तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स जर असेल तर तुम्ही बोंबला ना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी हे AI भाषणाचा आपल्या स्टाईलनं समाचार घेतलाय। AIचा आवाज काढून बाळासाहेबांचे विचार बदलता येत नाहीत असा टोला एकनाथ शिंदेनी लगावलाय। बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, हा प्रभाव कालही होता, आजही आहे, उद्याही कायम राहणार आहे। कारण त्यामागे केवळ आवाज नाही तर त्यांनी रुजवलेल्या विचारधारेचा आधार होता, जी विचारधारा जी आहे त्यांची, त्यामुळे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत आणि कुणालाही त्यांचे विचार फिरवता येणार नाहीत। बाळासाहेबांच्या नावानं ज्यांनी बनावट शिवसेना तयार केली त्यांनी यावर बोलू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं ज्याने एक बनावट शिवसेना निर्माण केली आहे त्यांनी हे बोलू नये। बाळासाहेबांच्या नावानं, बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली। तर बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्या आवाजावर आमचाच हक्क असल्याचं अंबादास दानवेंनी ठणकावून सांगितलंय। बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख आहेत, शिवसेना त्यांनी स्थापना केली आहे, त्यांच्याच विचारावर आमची संघटना चालती आणि म्हणून त्यांचे जे विचार, त्यांचा जो आवाज, त्यांचा जो व्हिडिओ, त्यांचा जो ऑडिओ हे लावणं आमचा हक्क आहे। बाळासाहेब आमचे, उलट तुम्ही सुद्धा बाळासाहेबाचे फोटो का लावता हा माझा प्रश्न आहे, तुमचा का? बाळासाहेबांचा AI भाषणाचा प्रयोग भन्नाट यशस्वी ठरलाय, त्यामुळेच AI भाषणाची सत्ताधाऱ्यांनी दखल घेतलीच, शिवाय त्यावरून उद्धव ठाकरेंवर टीकाही केली। सत्ताधाऱ्यांनी टीका केल्यानं AI भाषणाचा प्रयोग ठाकरे सुरू ठेवतात की बंद करतात हे पुढच्या काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।